मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया आता रागातच म्हणते, आपण कितीही खोटे पुरावे देऊत, परंतु जर साक्षी ही खरंच आश्रमामध्ये होती, हे खरे पुरावे जर अर्जुनने कोर्टासमोर दिले तर काय करायचं? आपण कुठल्या समुद्रात जाऊन उडी मारायची? त्यावरती अण्णा म्हणतो, आपण ते पुढं पाहू, परंतु काही झालं नाही ना, हे सर्वात जास्त धोक्याचं आहे. म्हणून रागातच आता साक्षीला अण्णा म्हणतो, तुझा तो गडकरी बिस्किटाचे तुकडे टाकून त्याला असा आपण पाळला आहे, त्याचा काही उपयोग झालाय का? त्यावरती साक्षी म्हणते, हो अण्णा, मी सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करतेय. अहो, मी 1.5 तास रिसॉर्टमध्ये नव्हती, ही गोष्ट अर्जुनने मिळवली असेल, म्हणजे त्याने पुरावे मिळवले असतील, मग एवढी महत्त्वाची माहिती चैतन्यकडे सुद्धा असणार. पण चैतन्याला ती गोष्ट माझ्याबरोबर शेअर करावीशी वाटली नाही. काय उपयोग आहे त्याच्याबरोबर प्रेमाचं नाटक करून? त्यावरती प्रिया म्हणते की अर्जुनने सर्व गेम पलटवला आणि आपण काहीच करू शकलो नाही, आपण फक्त पाहत राहिलो. खूप रागात साक्षी म्हणते, याचं कारण फक्त चैतन्य आहे, कारण त्याने आता साक्षी शिखरेला डबल क्रॉस केलंय. जे परिणाम त्याला आता भोगावेच लागतील. त्याची अशी अवस्था करेल ना की तो स्वतःचं जीवन संपवेल आणि त्याचं ओझं आयुष्यभर अर्जुन वाहत राहील. तेव्हा सर्वजण आता साक्षीकडे पाहू लागतात. इकडे आता सायली, अर्जुन आणि कुसुम हे तिघेही गाडीतून चाललेले असतात. त्यावरती सायली आता म्हणते, अर्जुन सर, आज कोर्टामध्ये खरंच खूप तुम्ही छान बाजू मांडली, त्याचबरोबर साक्षी शिखरेला कसं क्रॉस केलं आणि तिचा पडलेला तो चेहरा मला पाहताना खूप मजा आली. असं वाटलं असेल की माझ्या विरोधात कुणाकडेही पुरावे नसतील, पण तिला अजून माहीत नाही की तिची गाठ कोणत्या वकिलाशी पडली आहे. त्यावरती अर्जुन हसतो आणि म्हणतो की खूप छान कॉम्प्लिमेंट दिलीत. कुसुम त्या दोघांकडे पाहतच राहते. अर्जुन आता पुढे म्हणतो, आज कोर्टामध्ये रविराज किल्लेदाराने खूप वेळा ऑब्जेक्शन घेतलं, पण मी माझं म्हणणं जजपर्यंत व्यवस्थित पोहोचवलं. म्हणजे साक्षी शिखरे ही 1.5 तास आश्रमामध्ये होती हे सिद्ध करण्याचा निदान प्रयत्न तरी केला. पुढे आता अर्जुन म्हणतो, याचा कोर्टामध्ये आपल्याला खरंच खूप उपयोग होणार आहे. त्यावरती सायली म्हणते की हो, नक्कीच होणार. तर आता ती कुसुमला देखील म्हणते, कुसुमताई, पाहिलं ना, आपले मधुभाऊ लवकरात लवकर आता सुटणार आहेत. ती कुसुम म्हणते, असंच होणार. तेव्हा ती आता अर्जुनला म्हणते की गाडी थांबवा. अचानक ती असं बोलल्यामुळे अर्जुनला जरा प्रश्न पडतो की हिने अचानक अशी गाडी का थांबवायला सांगितली असेल. आता पटकन गाडीतून खाली उतरते. अर्जुन आणि सायली विचारू लागतात, तुम्ही कुठे चालला आहात? कुसुम काहीच न सांगता तेथून गेल्यामुळे अर्जुन म्हणतो, तुमच्या ह्या कुसुमताई आहेत ना, त्या डोक्यावर पडल्या होत्या का? सारख्या काय आपल्या नुसत्या काही न सांगता निघून जातात. सायली म्हणते, ते जाऊ द्या तो सर, पण आज कुसुमताई तुम्हाला आवजाव करून बोलतायत म्हटल्यावर त्या खुश आहेत ना. तेवढ्यातच कुसुमताई आता तेथे येते आणि त्या दोघांना गाडीतून खाली उतरायला सांगते. दोघेही आता तिच्या जवळ येतात. तर ती त्या दोघांना चहा देते आणि म्हणते, खरंच आज अर्जुन सरांनी माझ्या मधुभाऊंच्या चेहऱ्यावर हसू आणलं आणि कोर्टामध्ये हे सिद्ध केलं की साक्षी ही कशा प्रकारे गुन्हेगार आहे. तेव्हा अर्जुन आता खुश होतो, म्हणतो, चक्क तुम्ही माझं कौतुक करताय? कुसुम म्हणते, हो, तुम्ही चांगलं काम केलंय, मी स्वप्न तर पाहत नाही ना, एवढी माझी आज प्रशंसा चालली आहे, असं आता अर्जुन म्हणतो आणि कुसुमताईंना टोमणा मारतो. तेव्हा कुसुम पटकन चहाच्या ग्लासचा चटका त्याच्या हाताला देते. तेव्हा सायली म्हणते, हो, भासलं तर नाही ना, असं म्हणून ती त्याचा हात हातात घेते. तर आता कुसुम लगेच दोघांचे एकमेकांमधून हात सोडवते आणि म्हणते, सायली, अगं काही निखारा नव्हता, फक्त त्यांच्या हाताला थोडं गरम लागलं असेल, तू एवढी का पॅनिक होतेस? त्यावरती सायली म्हणते, अगं कुसुमताई, त्यांना चहा नाही आवडत, ते फक्त कॉफी घेतात. अर्जुन म्हणतो, नाही, आज कुसुमताईंच्या हातचा चहा मला नक्कीच चालेल आणि आवडेल सुद्धा, कारण त्या एवढ्या गोड बोलतायत ना, म्हणून. तर आता तो चहा पिऊ लागतो आणि म्हणतो, चैतन्य असताना तर बरं झालं असतं. सायली विचारू लागते, चैतन्य सर आहेत तरी कुठे? एरवी ते आपल्याबरोबरच असतात ना बाहेर, आणि कोर्टात काय झालं त्यावर सुद्धा चर्चा करतात, आणि आज कुठे गेले असतील? तेव्हा आता अर्जुन म्हणतो, मी त्याला नंतर कॉल करतो आणि विचारतो, तो एवढा डिस्टर्ब का होता कोर्टामध्ये. त्यावरती सायली म्हणते, बरं ठीक आहे, त्यांना तुमच्याशिवाय दुसरं आहे तरी कोण, त्यांना नक्की विचारा. तो म्हणतो की हो. तर दुसरीकडे आता चैतन्य आणि साक्षी दोघेही गाडीत बसलेले असतात. चैतन्य एकदम शांत असतो आणि तो साक्षीला सॉरी म्हणतो की मी तुला अगोदर ऑर्न करायला हवं होतं. माझ्या जवळच्या व्यक्तीविरोधात अर्जुनने पुरावे गोळा केले आहेत, ही गोष्ट मला माहीत होती, पण माझ्या प्रोफेशनच्या विरोधात जाऊन मी काम करणं हा सुद्धा एक धोकाच समजायचा ना, त्यामुळे मी तुला काही सांगितलं नाही.
तेव्हा इट्स ओके, मी तुझ्यावर चिडलेच नाही, तू तुझ्या प्रोफेशनशी किती प्रामाणिक आहे ना हे मला माहीत आहे, मला समजलं की माझा माणूस किती सच्च्या मनाचा आहे, चांगल्या मनाचा आहे. म्हणून ती आता मनातल्या मनात विचार करू लागते, चैतन्य याची किंमत तर तुला मोजावीच लागेल रे, आता बघ मी काय काय करते ते. तर चैतन्य आता विचारतो, साक्षी तुला खरंच राग नाही आला ना? ती म्हणते की नाही, खरंच मला नाही राग आला. इकडे आता कुसुम अर्जुनला विचारते, मी तुम्हाला एक सांगू का? त्यावरती अर्जुन म्हणतो, हो बोला ना कुसुमताई. तर कुसुम म्हणते, कोर्टामध्ये काय झालं होतं माहिती आहे का? साक्षी होती ना, साक्षी शिखरे, ती सारखी चैतन्याकडे खूप रागात पाहत होती. हे ऐकताच आता अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. तो विचारतो काय? त्यावरती कुसुम म्हणते की हो, जसं काही चैतन्यने खूप मोठा गुन्हा केला आहे. दोघांचं वागणं जरा कोर्टामध्ये विचित्रच होतं. चैतन्य सारखा मान खाली घालून बसला होता. हे ऐकताच आता अर्जुन विचारात पडतो. सायली म्हणते, अगं त्या साक्षी आणि चैतन्य सरांचा काय संबंध? ती दुसरीकडे कुठेतरी पाहत असेल त्या दिशेने. तर कुसुम म्हणते की नाही, मी त्यांच्यावर लक्ष ठेवून होते, मला काहीतरी खटकतंय. अर्जुनला प्रश्न पडतो, नक्की काय चाललं असेल? दुसरीकडे चैतन्य आता साक्षीला विचारतो की साक्षी, अगं त्या रात्री खरंच तू 1.5 तास कुठे होती? तर साक्षी आता म्हणते की अरे मला माहीतच नव्हतं मी कुठे गेले होते. कसं असतं ना, सकाळी काय ब्रेकफास्ट केला हे मला संध्याकाळी व्यवस्थित आठवत सुद्धा नाही, त्यामुळे ना खूप प्रॉब्लेम होतो. ही चैतन्य सारखाच विचारू लागतो, अगं म्हणजे आठवण्याचा प्रयत्न तरी कर. पण साक्षी म्हणते की नाही आठवत, या घटनेला 8-9 महिने उलटून गेले आहेत. पण अरे काहीही असू देत, अर्जुनने ज्या प्रकारे मला अडकवलं तो प्रकार मला काही आवडलेला नाहीये किंवा ते आरोप मला मान्यच नाहीये. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यावरचं प्रेम कधीही कमी होऊ देऊ नकोस. तेव्हा चैतन्य हो असं म्हणतो. मनातल्या मनात तो विचार करू लागतो, खरंच ही वेड्यासारखं माझ्यावर प्रेम करतीये आणि एवढी मोठी गोष्ट मी तिला सांगितली नाही. इकडे अर्जुन आता कुसुमला म्हणतो, नाही साक्षी आणि चैतन्याचा काही संबंध नाही, त्याचं काहीतरी दुखत असेल म्हणून तो डिस्टर्ब असेल. कुसुम म्हणते, हो मला माहीत होतं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगणारच नव्हते. दुसरीकडे चैतन्य आता साक्षीचा हात हातात घेतो. ही आता एकमेकांवर असणारा विश्वास ढळू द्यायचा नाही असं म्हणतात. हे कुसुम म्हणते, जर साक्षीला खुन्नस द्यायची असली ना तर तिने अर्जुन सरांना द्यायला हवी होती, चैतन्याचा काय संबंध, विषय सोडून द्या असं म्हणून ती चहाचे ग्लास देण्यासाठी इकडे येते. तर चैतन्य आणि साक्षी हे दोघेही त्याच गाडीत बसून गप्पा मारत असतात. परंतु आता कुसुमची तिकडे पाठ असल्यामुळे तिला काही दिसत नाही. तर आता कुसुमकडे सुट्टे पैसे नसतात म्हणून ती त्याबद्दल सायलीला विचारते. अर्जुन म्हणतो, मी देतो, राहू द्यात असं म्हणून आता सायली आणि अर्जुन पुढे येतात. तर आता त्यांची ही पाठ आता चैतन्याकडे असल्यामुळे त्यांना दिसत नाही की नक्की चैतन्य आणि साक्षी त्या गाडीत बसलेत. दुसरीकडे रविराज आता खूप टेन्शनमध्ये असतो. तेव्हा ती प्रिया विचारते, बाबा तुम्हाला काय झालं? अर्जुनने मला आज टार्गेट सुद्धा केलं नाही. रविराज म्हणतो, ते सोड ग, पण साक्षीला त्याने टार्गेट केलं आणि तिच्या विरोधात पुरावे गोळा केले. त्यावरती आता राकेश म्हणतो की पुरावे हे फेक सुद्धा असू शकतात. रविराज म्हणतो, अर्जुनमध्ये खूप दोष असतील ते मला माहिती आहे, पण तो फेक पुरावे कधीही गोळा करणार नाही कारण तो माझा शिष्य आहे. आता या केसचा नव्याने विचार करायला हवा असं मला वाटतंय. नक्कीच साक्षी शिखरे आणि मैपत शिखरे हे खोटं बोलतायत असं मला वाटतंय. आता रविराज म्हणतो. तेव्हा नागराज आता त्या दोघांची बाजू घेऊन बोलतो. तेव्हा रविराज त्याच्यावर ओरडतो आणि मग तेथून जातो. तर ते तिघेही आता कोमातच जातात. तर इकडे सायली आता घरी येते आणि अगोदर देवी आईसमोर हात जोडते. तेवढ्यातच कल्पना तेथे येते आणि म्हणते, तू तुझ्या मानलेल्या बाबांसाठी किती खुश आहेस. अगं सख्खी मुलगीसुद्धा बाबांवर एवढं प्रेम करणार नाही तेवढं तू करतेस. त्यावरती आता सायली म्हणते, खरंच आज त्या साक्षी विरोधात पुरावे मिळाले ना असं वाटते की मधुभाऊ लवकरात लवकर सुटणार आहेत. तेव्हा कल्पना म्हणते, चल अगोदर तू बसून घे. सायली म्हणते, नाही पोळ्या करायच्या आहेत ना. तेवढ्यातच विमला तेथे चहा घेऊन येते आणि म्हणते, सायली ताई अगोदर आल्याचा चहा पिऊन घ्या, तुम्हाला आवडतो ना? सायली म्हणते की हो. त्यावेळी अर्जुनने आज कोर्टामध्ये जे काही यश मिळवलं आहे ना त्यामुळे मी खुश आहे असं कल्पना म्हणते. मधुभाऊ लवकरात लवकर सुटतील असंही सांगते. त्यामुळे सायलीला खूप आनंद होतो. ती कल्पनाला मिठी मारून आता खुश होते. दुसरीकडे साक्षी आता रविराजच्या घरी आलेली असते आणि खूप रडत असते. ती नागराज तिला शांत राहायला सांगतो, पण आता रविराज हा प्रचंड चिडलेला असतो. साक्षी म्हणते की सॉरी मला माफ करा. तेव्हा आता सॉरी म्हणून काय फायदा आहे, कोर्टामध्ये त्या विरोधात पुरावे मिळाले आहेत. आता कोर्ट याचा नक्कीच इश्यू करणार आणि हे प्रकरण आपल्याच अंगावर शेकणार असं रविराज म्हणतो. तो आता प्रचंड चिडलेला असतो. तर साक्षी महिपत टेन्शनमध्ये येतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये
सायली अर्जुनच्या अंगावर पांघरून टाकते. अर्जुन म्हणतो, ही एक्स्ट्रा काळजी घेणं म्हणजे मला गिफ्ट देत आहे काय? सायली म्हणते, मी का तुम्हाला गिफ्ट देऊ? इकडे आता कल्पना म्हणते, तुमच्या लग्नानंतर अर्जुनचा हा पहिलाच बड्डे आहे. आता सायली तिच्याकडे पाहतच राहते. इकडे अर्जुन आता मनातल्या मनात विचार करतो की घरातील कोणी अगोदर सायलीकडे माझ्या वाढदिवसाचा टॉपिक काढण्या अगोदर मला तिला इन्फॉर्म करायला हवं. त्यानंतर आता अर्जुन बाहेर येतो. ते लक्ष नसल्यामुळे सायली आणि अर्जुन या दोघांची धडक होते. तर सायली आता इकडे तिकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.